नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज आपण आयकर विषयक काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे लक्ष देणार आहोत. काही बदल झालेले त्याकडे बघणार आहोत आणि रिटर्न फायलिंग आता जुलैमध्ये येत आहे, तर त्याच्याबद्दल देखील बोलणार आहोत. कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला. सरांचं स्वागत. आणि जसं मी म्हटलं की काही नवीन गोष्टी आहेत, काही नवीन बदल आहेत आणि ज्याच्याकडे आपल्याला लक्ष हे द्यावंच लागणार आहे. तर तिथपासून आपण सुरुवात करूया. आणि तुम्ही देखील एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर याच विषयाशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. मात्र प्लीज या विषयाशी संबंधित प्रश्न तुम्ही विचारा, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या एपिसोडमध्ये समाविष्ट करता येतील. आपण पहिले मुद्दे दोन बघूया आणि मग सरांचं त्यावरचं विश्लेषण घेऊ. 2019-20 आणि 20-21 या 2 वर्षांसाठी आपण अपडेटेड विवरणपत्र भरू शकतो. विवरणपत्र सादर करायचं राहिल्यास किंवा एखादं उत्पन्न दाखवायचं राहिल्यास विवरणपत्र भरणं हे आता शक्य आहे. गोखले सर, अपडेटेड विवरणपत्र मुळात याच्यापासूनच आपण सुरुवात करू. काय नेमके नवीन गोष्टी आलेल्या आहेत आणि आता आपण कशी पावलं टाकायची? हो, आपण विवरणपत्र भरतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यात जर एखादी चूक आपल्याला आढळली किंवा आपलं काहीतरी उत्पन्न दाखवायचं राहिलंय तर सुधारित विवरणपत्र, ज्याला रिवाइज रिटर्न म्हणतात, ही संकल्पना पहिल्यापासून विवरणपत्राच्या याच्यात आहे, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आहे. परंतु त्याच्यासाठी जो कालावधी असतो तो केवळ 5-6 महिन्याचा असतो. म्हणजे जुलैमध्ये विवरणपत्र भरल्यानंतर केवळ डिसेंबरपर्यंत आपण ते सुधारू शकतो, त्यातली चूक सुधारू शकतो. मी जास्त उत्पन्न दाखवलं असेल तर कमी करू शकतो, काही एखादी वजावट राहिली असेल तर ती घेऊ शकतो. त्यामुळे सुधारित विवरणपत्र भरणं हे काही नवीन नाही आहे. मात्र असं आहे की 1 नोव्हेंबर 2021 नंतर आपल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि ती माहिती बघितल्यानंतर आपण एखादं उत्पन्न आपलं दाखवायचं राहिलं असेल असंच आपल्याला लक्षात आलं आणि 19-20 आणि 20-21 या दोन्ही वर्षांसाठी हे अर्थात आपल्याला करू शकतो. त्यासाठी अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थमंत्र्यांनी ही नवीन संकल्पना काढली की सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत झाल्यानंतर पुढच्या 24 महिन्यात म्हणजे 2 वर्षात तुम्ही स्वतःहून हे उत्पन्न दाखवा. अर्थात त्याच्यासाठी हा नवीन फॉर्म आणलेला आहे, त्याला आपण अद्ययावत करणं किंवा अपडेटेड रिटर्न असं म्हणतो. हा अत्यंत नवीन कॉन्सेप्ट आहे, गेले कित्येक वर्षात किंवा कधीच हा नव्हता. सुधारित विवरणपत्र होतं, पण हा जो कॉन्सेप्ट आहे हा केवळ आता जे संगणकीकरणामुळे जी उत्पन्नाची माहिती आता सरकारकडे आहे ती आपल्या विवरणपत्रात आपण दाखवली की नाही किंवा नसेल दाखवली तर ती दाखवून आपला जो अतिरिक्त कर आहे तो भरण्याची एक एकंदरीत आपण म्हणतो त्याला मुभा आहे, ती सरकारने या अद्ययावत किंवा अपडेटेड रिटर्नच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे विवरणपत्र भरल्यानंतर सुधारण्याची संधी जी दिलेली असते तीही गेल्यानंतर पुढची 2 वर्षापर्यंत हे अपडेटेड रिटर्न आपण फाईल करू शकतो. एखादं उत्पन्न आपण दाखवायचं राहिलं असते त्याच्यात आपण दाखवून त्याच्यावर कर भरू शकतो. किंवा काही जण म्हणतात की आम्हाला विवरणपत्र भरायचं हेच माहीत नव्हतं किंवा आमचं राहून गेलं काही कारणामुळे, तर ती जी सुधारित विवरणपत्र किंवा उशिरा विवरणपत्र भरण्याची जी मुदत होती ती कमी होती, तर आता इनडायरेक्टली ही मुदत थोडक्यात आता वाढवली गेली आहे. परंतु अर्थात त्यात इतरही मुद्दे आहेत. सध्या आपण आता एवढं समजू शकतो की ह्या रिटर्नद्वारे आपण आपलं विवरणपत्र एखादं उत्पन्न राहिलं असल्यास किंवा आपण टॅक्स आपला भरला नसला गेल्यास आपल्याला 24 महिन्यापर्यंत हे भरता येईल. त्यामुळे प्रेक्षकांनी असं लक्षात ठेवा की सुधारित विवरणपत्र जरी भरलं असेल आणि त्यातही काही चूक सापडली असेल तर तीही आपण इथे आपण रेक्टिफाय करू शकतो. आपल्यासाठी 2 वर्षाचा कालावधी सरकारने दिलेला आहे. अर्थात ह्याच्यात काही इतर पण अटी आहेत, त्याचं पालन आपल्याला करायला लागेल. खरं आहे. आपण पुढचे 2 मुद्दे बघूया आणि मग पुन्हा एकदा गोखले सरांकडे जाऊया. आणखी 2 मुद्दे कोणते ते पाहूया. ITR U हा नवीन फॉर्म आता उपलब्ध झालेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचंच आहे. परतावा मागण्यासाठी किंवा नुकसान जास्त दाखवण्यासाठी हे विवरणपत्र दाखवता येणार नाही. मगाशी आपण बघितले ते 2 वेगळी तरतुदी होत्या आणि इकडे आता परतावा आणि त्या संदर्भात असेल किंवा नुकसान जास्त दाखवण्याच्या दृष्टीने असेल, पण हे विवरणपत्र आपल्याला दाखवता येणार नाहीये. पण त्याच्या आधी आपण ITR U बद्दल सरांना विचारू. सर, ITR U म्हणजे काय? हा आता अगदी नुकताच फॉर्म आलेला आहे. हा या अपडेटेड रिटर्नच्या संबंधातलाच फॉर्म आहे. हा फॉर्म काय आहे तर मला जे उत्पन्न मी दाखवायचं राहिलं होतं किंवा जो टॅक्स भरायचा राहिला होता, जो मी ओरिजिनल रिटर्नमध्ये किंवा सुधारित रिटर्नमध्ये म्हणजे भरला गेला नसेल, तर आता मी ते करू शकतो. म्हणजे 1 एप्रिल 2022 नंतर पुढे 2 वर्ष हे मी करू शकतो किंवा दरवर्षी ते त्या वर्ष आर्थिक वर्ष संपल्यानंतर 2 वर्षाची कालावधी आपल्याला मिळेल. तर हा यू फॉर्म हा बेसिकली आपले उत्पन्न न दाखवलेलं उत्पन्नाचं विवरण आहे. म्हणजे याच्यात असं आहे की समजा कल्पना कर की मी उत्पन्न दाखवलं आहे 10 लाख रुपये आणि आता मला लक्षात आलं की 2 लाख रुपये मी कमी दाखवलं आहे, तर त्या फॉर्ममध्ये केवळ 2 लाख रुपये मी भरायचे, सगळे 10 लाख भरायची गरज नाही आणि त्याच्यावरचा कर भरायचा आहे. त्यामुळे अपडेटेड रिटर्नचा जो फॉर्म यू आहे, त्याला कदाचित यू म्हणजे अपडेटेड याच्यावरनं तो काढला असेल त्याचं नाव, त्याच्यात फक्त हे उत्पन्न दाखवायचं की जे मी दाखवायचं राहिलेलं होतं. समजा मी रिटर्नच भरलं नसेल, मी 10 लाख रुपये उत्पन्न मिळालं पण मी रिटर्न भरलं नाही,
तर पूर्ण 10 लाख रुपये आणि ते न दाखवलेले 2 लाख असे 12 लाख रुपये मी दाखवणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरचा टॅक्स भरणं आवश्यक आहे. थोडक्यात मी न दाखवलेल्या उत्पन्नाचा किंवा जो टॅक्स माझा भरायचा राहिला होता तो आता माझ्या लक्षात आला आहे की अरे हे राहिलं, आणि तर त्याच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली हा ITR यूच्या द्वारे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आता आपण बघितला तो म्हणजे माझं जो उत्पन्न कमी होत असेल किंवा माझं एखादं नुकसान दाखवायचं राहिलं असेल, माझा परतावा घ्यायचा राहिला असेल, तर मात्र हे विवरणपत्र भरता येणार नाही. अश्विन, ह्यातनं लक्षात घे की सरकारने ज्यांचा टॅक्स भरायचा राहिला आहे किंवा उत्पन्न दाखवायचं राहिलं आहे केवळ त्याच्यासाठीची सोय केलेली आहे. एखाद्याचा परतावा मागायचा राहिला आहे किंवा परतावा कमी मागितला आहे, एखादी वजावट नाही घेतली आहे, त्यांच्यासाठी ही सोय नाही. त्यांच्याकरता मात्र त्यांनी वेळेत विवरणपत्र भरणं किंवा जो अधिक वेळ कालावधी दिलेला असतो ज्याला बिलेटेड रिटर्न म्हणतात तितकंच भरणं त्यांना अपेक्षित आहे. त्यानंतर ते रिटर्न फाईलच करू शकत नाहीत. परंतु निश्चितच ज्यांचं उत्पन्न दाखवायचं राहिलं किंवा टॅक्स भरायचं राहिलं त्यांना मात्र ही सोय केलेली. हे सगळ्या प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. या संदर्भातले आणखी कोणते 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरही आपल्याला नजर टाकावी लागेल आणि मग आपण पुढे जाणार आहोत. एकूण कर, विलंब शुल्क, व्याज धरून येणाऱ्या रकमेवर 25% अधिक रक्कम भरून विवरणपत्र सादर करणं शक्य आहे. हे एकूण सगळं आपल्याला सरांकडून जाणून घेऊया की नेमके काय काय या तरतुदी आहेत. त्यासोबतच 12 महिन्यानंतर सादर केल्यास 25 ऐवजी 50% रक्कम अधिक भरावी लागेल. सर, या दोन्हीबद्दल. हो, आता हा जो मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे. आपण बजेट जेव्हा झालं तेव्हा आपण असं डिस्कस केलेलं की हे सुसूत्रीकरण आहे. जे कोणाचं उत्पन्न दाखवायचं राहिलं असेल तर त्याला एक फार मोठा कालावधी दिलेला आहे आणि तेव्हा हे अर्थात माहीत नव्हते की फाईन प्रिंट्स काय आहेत. परंतु ह्याच्यात एक फार मोठी ही गोष्ट आहे की हे तुमचं उत्पन्न राहिलं आहे आणि तुम्ही वेळेत ते विवरणपत्र फाईल केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये स्वतःला तुम्हाला पुढे येऊन हे उत्पन्न दाखवायला लागेल, त्याच्यावरचा कर भरायला लागेल. एवढंच नव्हे तर दंडात्मक व्याज भरायला लागेल जेवढा उशीर झाला आहे, विलंब शुल्क भरायला लागेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त 25% अधिक रक्कम आपल्याला भरायला लागेल जर 12 महिन्यात तुम्ही रिटर्न फाईल केलं तर. आपण उदाहरण घेऊ. समजा 1 लाख रुपये माझा टॅक्स भरायचा राहिला आहे, आता तो मी भरू इच्छितो, मी तेव्हा रिटर्नमध्ये दाखवला नाही, तर मला 1 लाखाबरोबर 25,000 जास्त टॅक्स म्हणजे 1,25,000 मला भरायला लागेल. शिवाय मला इंटरेस्ट पण भरायला लागेल. त्यामुळे ही जी मुभा किंवा ही सवलत मिळाली ही फुकट येत नाही आहे, तर त्याच्याबरोबर फार मोठी आपल्याला इनडायरेक्टली दंडात्मक आपल्याला जो भुर्दंड तो पडणार आहे. अर्थात मी एवढं नक्की म्हणेन की जर हेच गोष्ट आपण नाही केली आणि आयकर खात्याने जर हे हुडकून काढलं की आपण टॅक्स भरला नाही किंवा उत्पन्न दाखवलं नाही तर मात्र आपल्याला अंडर रिपोर्टिंग म्हणून 200% पेनल्टी का दंड लागू शकतो. त्या मानाने 25% ही कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी असं लक्षात ठेवावं की खरोखर त्यांचं उत्पन्न दाखवायचं राहिलं असेल तर ही जी मुभा मिळालेली आहे 25% ॲडिशनल टॅक्स भरून आपलं विवरणपत्र आपण अपडेट करू शकतो, याचा नक्की त्यांनी संधीचा फायदा घ्यावा. जेणेकरून आता सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुमच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती अवेलेबल आहे. ही माहिती सरकारपर्यंत पोचून नंतर सरकारने तुम्हाला बोलावण्यापेक्षा किंवा नोटीस धाडण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून हे विवरणपत्र भरा. त्याच्यासाठी या 25% जास्त टॅक्स भरायची मनाची तयारी ठेवा. 12 महिन्यानंतर 24 महिन्यापर्यंत जर आपण हे भरत असाल तर अर्थात 50% तुम्हाला ॲडिशनल रक्कम भरायला लागेल. परंतु निदान तुमची 200% पेनल्टी वाचेल. तुम्हाला अननेसेसरी लिटिगेशनमध्ये जायला लागणार नाही आणि पुढची जी काही कोर्ट आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या वाचू शकतील, प्रॉसिक्युशन वाचू शकेल. मला वाटतं ह्या दृष्टीने ही सरकारने दिलेली मुभा किंवा ही जी सवलत आहे ही जरी थोडीशी त्याला खर्च येत असेल तरी आपलं रिटर्न अपडेट करून आपला मागचा जो काही राहिलेला उत्पन्न न दाखवल्यामुळे जो काही आपल्याला त्रास होणार आहे तो वाचवण्याकरता अशा पद्धतीचं जे अपडेटेड रिटर्न आहे त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा. आता ABP माझाच्या फेसबुक पेजवर तुमचे प्रश्नही सुरू झालेत, तर आपण ते प्रश्न घेऊया आणि मग आपण आणखी काही मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला नजर टाकायची आहे जाता जाता. पण त्याआधी प्रश्न घेऊया. कामिनी दापूरकरांचा सर प्रश्न असा आहे की 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना IT रिटर्न फॉर्म भरावा लागेल का? मला वाटतं गेल्या बजेटमध्येच होतं की 75 वर्षाच्या वर जर फक्त पेन्शन हे उत्पन्न असेल आणि त्याच्यावरचा कर हा त्या बँकेतनं जर कापला गेला असेल, त्या ज्या बँकेत त्यांचं पेन्शन जमा होत आहे, तर त्यांना विवरणपत्र न भरण्याची एक मुभा दिलेली आहे. अर्थात आपण याच्यावर बोललेलो आहोत की ते क्लिष्ट आहे की बँकेत जाऊन ते डिक्लेरेशन द्या, तो टॅक्स भरा. त्याच्यापेक्षा विवरणपत्र भरणं सोपं आहे. पण अदरवाईज इतर कुठलं उत्पन्न असेल तर त्यांना विवरणपत्र भरणं आवश्यक आहे. त्यांना तशी कुठली त्यांना सूट दिलेली नाही. बरं, रवींद्र भोजने असं विचारतायत की सिनियर सिटीजनच्या इन्कमवर काही नवीन तरतुदी आलेल्या आहेत का किंवा त्यांच्या टॅक्स संदर्भात काही बदल झालेले आहेत? नाही, या आर्थिक अर्थसंकल्पात किंवा आधीच्या कुठेच आत्ता असा काही बदल नाही आहे. त्यांच्यासाठी ज्या मर्यादा 3 लाखापर्यंतच्या वरच्या उत्पन्नावर कर लागणं, इतर मेडिक्लेमचं त्यांना जो काही ॲडिशनल फायदा आहे, जे काही 5-6 त्यांना जो स्वतंत्रपणे डिडक्शन्स आहेत जी केवळ सिनियर सिटीजनसाठी जास्त आहेत, त्या सोडून असा कुठला मोठा बदल झालेला नाही आहे. त्यांच्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच कररचना आहे, त्यात काही बदल नाही. बरं,
अजून एक प्रश्न आपल्याला आहे, भाग्यश्री विचारतायत की फॉर इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर विच टॅक्स रेम इज प्रॉफिटेबल, ओल्ड ऑर न्यू? अर्थात हा प्रश्न प्रत्येकाच्या उत्पन्नाच्या एकंदर काय उत्पन्न आहे त्यावर आहे, पण साधारण आम्ही अंदाज आम्ही गेल्या वर्षभरात बघतोय की 15 लाखाच्या वर जो उत्पन्न असेल, 15 ते 20 लाख, आणि तुमच्या वजावटी तुम्ही जर कमी घेत असाल कुठल्याही कारणामुळे, म्हणजे वजावटी करण्याकरता करबचत गुंतवणूक करायला लागते, ते होत नसेल, किंवा वजावटी 2.5 लाखाच्या खाली असतील, तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जास्त सुटेबल आहे, त्याच्यात तुमचा टॅक्स वाचू शकतो. मात्र जर तुम्ही जास्त वजावटी 2.5 लाखाच्या वर घेतात, म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन, हाऊसिंग लोन, 1.5 लाखाची आपली ATC, अशा 2.5 लाखाच्या वर जात असेल आणि उत्पन्न 15 लाखाच्या खाली असेल, अशा वेळी तुम्हाला जुनी कर प्रणाली जास्त सुटेबल आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न कसं आहे या मी सांगितलेल्या दोन्ही क्रायटेरिया लक्षात घेऊन तुम्ही ठरवा की कुठली कर प्रणाली तुमच्याकरता जास्त योग्य आहे. एक पुढे जाण्याआधी म्हणजे आपल्याला ते महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत, कारण 31 जुलैची डेडलाईन आहे. अपडेटेड म्हणजे ITR-U आणि आधीचा ITR असं जर आपण कंपॅरिझन करायची झाली तर आता नेमके कोणते बदल आहेत, किंवा आता प्रक्रिया आणखी कशी सुलभ झाली आहे, असं काही कंपॅरिझेटिव्ह स्टडी आपण करून सांगू शकतो? नाही, ITR-U हा केवळ तो उत्पन्न न दाखवलेल्या लोकांनीच फक्त भरायचं. बरोबर. बाकी सगळ्यांनी विवरणपत्र भरलंय, त्यांनी भरल्यानंतर काही त्यांचं उत्पन्न दाखवायचं नाही, त्यांनी काहीच करायचं नाही. बरोबर. त्यामुळे ITR-U हा फक्त त्यांनाच लागू आहे ज्यांना आपलं उत्पन्न दाखवायचं राहिलेलं आता भरायचं आहे. मात्र विवरणपत्र ह्या वर्षी जे आपल्याला भरायचं आहे त्याचा फॉर्म आता आलेले आहेत, त्या फॉर्ममध्ये काही बदल आहेत, त्याचे स्वतंत्र डिस्कशन होऊ शकतं. परंतु ITR-U आणि आपलं विवरणपत्र ह्याच्यात फरक असा आहे की आपण विवरणपत्र भरण्याचे जे फॉर्म आहे ते सगळ्यांना लागू आहेत, मात्र ITR-U फक्त अपडेटेड रिटर्न भरणाऱ्यांनाच लागू आहे, बाकीच्यांना नाही. मला हाच मुद्दा ऍक्च्युअली हायलाईट करायचा होता, म्हणून सरांनी ही बाब इकडे स्पष्ट केलेली आहे. पुढचे काही प्रश्न येत आहेत ते बघूया. संजय काळे विचारतायत, टॅक्स रिटर्न किती दिवसात परत मिळतो? नाही, आता सध्या तर अक्षरशः 15-20 दिवसात तुम्हाला परतावा मिळू शकतो जर तुम्ही योग्य पद्धतीने रिटर्न भरला असेल तर, तुमचं बँक अकाउंट व्यवस्थित टाकलं असेल तर. कधी कधी काही वेळेला बँकेत पैसा यायला प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते व्हॅलिडेशन झालं नसेल बँकेचं, तर त्याचं लिंकिंग झालं नसेल तर अशा वेळी वेबसाईटवर जाऊन ते व्हॅलिडेशन करून अक्षरशः 4-5 दिवसात तुम्हाला रिफंड मिळू शकतो. साधारण 15-20 दिवसात हल्ली आपल्याला रिफंड मिळतो. अर्थात काही ठिकाणी थोडा उशीर होऊ शकतो, पण निश्चितच पहिल्या पूर्वीच्या मानाने रिफंड फार जोरात किंवा पटकन मिळतो आपल्याला. बरं, पुढचा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. रमेश असं विचारतायत, रामनाथ विचारतायत, पेन्शनर्सना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागेल का? हो, निश्चितच. सगळ्या पेन्शनरना, सगळ्यांना ज्यांना करपात्र उत्पन्न, जी आपली करमुक्त उत्पन्न मर्यादा 2.5 लाख आहे त्याच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे, अशा सगळ्यांना रिटर्न भरणं आवश्यक आहे. बरं, रवी शेळके विचारतायत की इज देअर एनी बेनिफिट फॉर VRS अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम एम्प्लॉयर? हो, व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमनंतर जे कॉम्पेन्सेशन मिळतं त्याच्यात 5 लाखापर्यंत तुम्हाला कर वजावट असते, म्हणजे वजावट असते, परंतु त्याच्यावरचं हे टॅक्सेबल असतं. ते 5 लाखाची जी वजावट घेऊन उरलेलं तुम्हाला करपात्र म्हणून दाखवायला लागतं. पण अदरवाईज VRS अमाऊंट्समध्ये तुम्हाला जर तुमचा फंड मिळाला किंवा ग्रॅच्युइटी मिळाली तर त्याच्यावर करमुक्तता आहेच. पण फक्त VRS साठी जी तुम्हाला रक्कम मिळणार आहे कॉम्पेन्सेशन, त्याला 5 लाखाची मात्र मर्यादा आहे. बरं, माधव कावडे असं विचारतात, इन्कम टॅक्समध्ये SFT याविषयी सांगा. हां, हे तर आता गेले 2-3 वर्ष किंवा रादर गेल्या वर्षीपासून असं आलं की ह्या ज्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्या आपण करतो त्याची माहिती फक्त आपल्यालाच असते. मोठ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे म्युच्युअल फंडातली गुंतवणूक, शेअर्समधली गुंतवणूक, मोठी प्रॉपर्टी घेणं विकणं, आता ती इन्फॉर्मेशन सरकारला अवेलेबल आहे, किंबहुना ती एकत्रितरित्या आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यामुळे अशा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण विवरणपत्र भरताना त्याचा आपण विचार केला आहे की नाही. मी उदाहरण देतो पटकन. मी जर एखादी प्रॉपर्टी विकली आणि त्यात मला कॅपिटल गेन झालाय तर माझ्या विवरणपत्रात तो दाखवला आहे की नाही. या ट्रान्झॅक्शनमध्ये ही दिसेल की अशी प्रॉपर्टी विकली गेली, परंतु त्याचा टॅक्सवर काय इफेक्ट आहे हे मला स्वतःला बघायला. त्यामुळे त्याचा विचार करून आणि SFT किंवा आता जो नवीन वार्षिक जे माहिती पत्रक आहे, अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, ते बघूनच रिटर्न फाईल करा, असं मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन. खरं, काही सेकंद आहेत शेवटची, अगदी काही सेकंदात शेवटचे 4 मुद्दे बघूया आणि आपण सरांची एक फायनल कमेंट घेऊ आणि संपू. TDS 25,000 वा अधिक असेल तर यांना रिटर्न फाईल करणं अनिवार्य आहे. तसंच धंद्यातली उलाढाल 60 लाखांपेक्षा अधिक, व्यवसायातली जमा 10 लाखांपेक्षा अधिक असेल तरीही तुम्हाला रिटर्न फाईल हे करायचंच आहे. बचत खात्यात चालू वर्षात 50 लाख वा अधिक रक्कम जमा असेल तरीही रिटर्न फाईल करावं लागेल. आणि रिटर्न फायलिंगची तारीख आहे 31 जुलै 2022. सर, फायनल कमेंट. अगदी थोडक्यात सांगायचं तर ह्या नवीन अटी आहे की ह्या अटी जर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे बसत असाल तर तुम्हाला रिटर्न फाईल करणं अनिवार्य आहे. तुम्हाला उत्पन्न तुमचं करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या खाली जरी असेल तरी तुमचं रिटर्न तुम्ही वेळेत भरलं पाहिजे. खरंय खरंय.
तेव्हा जसं सरांनी सांगितलं की हे 4 मुद्दे आहेत आणि यामध्ये तुम्ही जर या ब्रॅकेटमध्ये येत असाल तर तुम्हाला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे आणि तारीख आहे 31 जुलै 2022. खूप प्रश्न येतात पण आपली कार्यक्रमाची वेळ संपत आली. तरी ज्या ज्या प्रेक्षकांनी इकडे एबीपी माझ्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारले आपल्याला त्या सगळ्यांचे आभार सहभागी झाल्याबद्दल आणि गोखले सरांना देखील धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. पुन्हा भेटणारच आहोत असे विषय घेऊन, कारण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आपला करविषयक. खरं म्हणजे अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. आता इकडेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.